नमस्कार. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र देवतेचे आभार मानण्याचा आणि मच्छीमार बांधवांसाठी विशेष महत्त्वाचा सण. या दिवशी नारळाला विशेष महत्त्व असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये नारळापासून बनवलेले पदार्थ आवर्जून केले जातात आणि त्यातला माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे नारळी भात. आज आपण अगदी खमंग, सुगंधी आणि मऊ असा नारळी भात बनवणार आहोत. सर्वात आधी मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून साधारण 20 मिनिटं भिजत ठेवला होता. आता कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया. तूप गरम झाल्यावर त्यात दालचिनी आणि लवंग घालून छान फुलवून घेऊया. आता यात काजू बदाम घालून ते हलके सोनेरी आणि छान परतून घेऊया. यानंतर भिजवलेल्या तांदळातलं पूर्ण पाणी काढून तांदूळ कढईमध्ये घालूया आणि हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे. इथे मी 1.5 वाटी बासमती तांदळासाठी 2.5 वाट्या नारळाचं दूध घेतलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया. आता कढईवर झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनिटं भात शिजू द्यायचा आहे. इथे तांदूळ साधारण 70 ते 80% शिजला आहे. आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि अर्धी वाटी गुळाची पावडर घालूया. गुळाची पावडर नसेल तर साधा गूळ कापून किंवा खिसूनही वापरू शकता. गूळ छान वितलेपर्यंत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वरून मी थोडासा खोबऱ्याचा चव घालते. आता शेवटी केसराचं दूध घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करायचं आणि लो फ्लेमवर आणखी साधारण 4 मिनिटं भात शिजून घ्यायचा. आणि तयार आहे आपला नारळी पौर्णिमा स्पेशल सुगंधी आणि खमंग नारळी भात. नारळी पौर्णिमेला तुम्हीही हा नारळी भात एकदा नक्की करून बघा. तुम्हाला हा नारळी भात कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी ईशाज किचन डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत.